बुलढाणा जिल्ह्यातील 370 वर्षांची परंपरा लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणीची भाकीत 20 एप्रिल रोजी पहाटे जाहीर करण्यात आले. सदर भाकीत चंद्रभान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज वाघ आणि पुंजाजी महाराज वाघ यांनी जाहीर केले. घट मांडणीच्या भाकितानुसार यंदा पिकांची भरपूर प्रमाणात नासाडी दर्शवण्यात आली. देशात रोगराईचे प्रमाणसुद्धा अधिक दाखवण्यात आले. त्याबरोबरच पावसाळ्यामध्ये पहिल्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस असणार असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती दर्शवण्यात आली. याचबरोबर पिकांच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून या नुकसानीमुळे देशाला आर्थिक फटकासुद्धा बसणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले. आज जे भेंडवळ येथील जे मांडणीचं भाकीत आहे, दरवर्षी हे सालाबादप्रमाणे सुमारे 350 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हे मांडणं होत असते. तर यावर्षी सुद्धा ही मांडणी झाली. अक्षय तृतीया दिवशी सायंकाळी ते बाहेरच्या शेतात मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे त्याचं निरीक्षण होते. तर यावर्षीचं असं आहे की पिका पाण्याचा जर प्रमुख पीक करायचा जर विचार केला तर कपाशीचं पीक चांगलं दाखवते आणि भावात पण गेल्या 2-3 वर्षापासून जे कपाशीच्या भावात मंदी होती तेवढी मंदी राहणार नाही. थोडाफार जास्तीचा नाही पण थोडाफार भावात बदल होईल. तसंच दुसरं प्रमुख पीक म्हणून ज्वारी आहे. तर ज्वारीचं पीक चांगलं आहे, भावात पण तेजी दाखवते. तूर जे आहे, तूर मोगम आहे. मोगम याचा अर्थ साधारण पीक होते. काही ठिकाणी त्या चांगले पीक येऊ शकते पण अवकाळी पाऊस दाखवते, त्यामुळे काही ठिकाणी त्याची नासाडी सुद्धा होऊ शकते. त्याच्यानंतर तिळाचं पीक आहे. तिळाचं पीक चांगलं येईल पण काही ठिकाणी नासाडी होईल. त्याच्यानंतर प्रमुख पिकात मूग येते. मुगाच्या भावात तेजी राहील, पीक साधारण येईल. उडदाच्या भावात पण मंदीच राहील, भाव पीक साधारण येईल. बाजरीचं पीक आहे, हे सुद्धा साधारण पीक राहील. त्याच्यानंतर प्रमुख जर म्हटलं तर रोगराईचं प्रतीक असलेली भादली जी आहे ती गेल्या 2-4 वर्षात अशी फारशी विखुरलेली नसायची, पण यावर्षी जास्त विखुरलेली आहे. त्यामुळे रोगराईचं प्रमाण जास्त राहील. माणसांवर आणि जनावर गुरं यांच्यावर तसंच पिकावर सुद्धा रोगराईचं प्रमाण जास्त राहील. आणि त्याच्यानंतर रब्बी पिकाकडे तर रब्बी पिकामध्ये प्रामुख्यानं गहू आहे, हरभरा आहे. तर गव्हाचं पीक चांगल्यापैकी दाखवते. हरभऱ्याचं पीक जे मोगम आहे, तर मोगम असल्यामुळे काही भागात हरभऱ्याचं पीक चांगलं येईल आणि काही भागात साधारण पीक येईल, पण एकदम पीक येणार नाही असं नाही आहे. राजकीय स्थिती त्याचबरोबर तसंच पावसाचं जे प्रमाण आहे, पाऊस हा पहिल्या महिन्यात थोडा लहरी स्वरूपाचा राहील, कुठे कमी होईल कुठे जास्त होईल, सार्वत्रिक पेर होणार नाही. दुसऱ्या महिन्यात मात्र बऱ्याचशा ठिकाणी पेर सार्वत्रिक होईल. तिसऱ्या महिन्यात एकदम पाऊस चांगला आहे. चौथ्या महिन्यात सुद्धा पाऊस चांगला आहे. या तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी काही काही ठिकाणी होईल, त्यामुळे बरेचसं नुकसान सुद्धा होईल. कारण पुरी नसल्यामुळे, पुरी नसणे हा याचा अर्थ असा आहे की अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा नाश होणे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे सुद्धा नाश होणे. तर अशा प्रकारे हे दाखवते आहे. तसंच राजकीय परिस्थिती जी आहे, राजा कायम आहे पण तणावात राहील. राजा म्हणजे आपली जे करडी आहे, करडी संरक्षण खातं आहे, हे बाहेरच्या दिशेला गेलेलं आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. जगात तर राहीलच पण आपल्याला सुद्धा त्याचे सावट भोगावं लागतील. ताण त्याचा आपल्याला सुद्धा पडणार आहे. त्यामुळे राजा हा तणावात राहील. आणि आर्थिक परिस्थिती जर विचार केला तर करंजी हे प्रतीक असते, तर करंजी नाही आहे, फुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुद्धा देशाची फारशी अशी सुदृढ राहणार नाही, ढासळलेली राहील थोडी. याप्रमाणे हे यावर्षी घटमांडणीचं भाकीत होतं.
खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते जे आहेत त्याच्यावर त्यांचं असं मत आहे की कुठलाही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नाही आला. वैज्ञानिक आधार जरी नसला तरी शास्त्रीय कारण आहेच त्याला. शास्त्रानं, आमच्या शास्त्रानं, हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे त्याला कारण आहे. त्यांच्या दृष्टीनं जरी नसेल, कारण हे पाश्चात्य लोकांनी हे जे केलं आहे, या संस्कृतीवर फार मोठा घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचे हे आहेत दलालात, मी म्हणतो हे काही लोक धर्माच्या विरुद्धात बोलत असतील ते त्यांचे दलालात, स्पष्ट भाषेत मी बोलतो. या ठिकाणी सारंगधर महाराज वाघ आणि पुंजाजी महाराज वाघ यांनी हे भाकीत जाहीर केले. देशाचा राजा कायम राहणार असून संरक्षण खात्यावर मात्र ताण निर्माण होणार असल्याचेही भाकीत वर्तवण्यात आले. याचबरोबर देशातील अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, महापूर परिस्थितीमुळे पृथ्वीला धोका निर्माण होणार असून नासाडीसुद्धा होणार आहे. 370 वर्षांपासून परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणी हे भाकीत ऐकण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेश येथून मोठ्या प्रमाणातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यावसायिक मोठ्या संख्येने हजर होते. मागील 370 वर्षापासून जळगाव जामोद तालुक्यातील भेंडोळ येथे परंपरेनुसार या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला घट मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याचे निरीक्षण करून, बारकाईने निरीक्षण करून या ठिकाणी निष्कर्ष वर्तविला जाते आणि या निष्कर्षावरून पुढील आपल्या भागातील सर्व महाराष्ट्रातील, विदर्भातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी त्या निष्कर्षावरून पुढील शेतीसाठी या ठिकाणी उपाययोजना करत असतात. या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण किती वर्षापासून या ठिकाणी येतात? मी 76 सालपासून 1907. आणि हे जे निष्कर्ष या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यावरून आपण काय कशा पद्धतीने शेती करणार आहोत? शेती जे आम्ही दरवर्षी जे पाहतो की नाही, तर मुख्य आम्ही शेतकरी म्हणून हे पाहतो की सांडोळी उडे असले म्हणजे चारा पाणी भरपूर आहे, म्हणजे उत्पन्न चांगलं येते. त्यानुसार पिकाची योजना करतो. इथं जे सांगतात जे चांगलं पीक येते, महाराज जे सांगतात की चांगलं आहे, महाराजच्या मुखातून जे चांगलं निघते ते पीक खरंच चांगलं आहे, तसं आमचा अनुभव. या घट मांडणीला शास्त्रीय असा कोणता आधार नाहीये. लोक याच्यावर अंधश्रद्धा म्हणून असंही बोलले जातात, परंतु आपण या घट मांडणीला कशा पद्धतीने पाहता? अंधश्रद्धा म्हणतात हे खरी गोष्ट आहे, पण झाल्यानंतर काही जे अनुभव येतात ते यावेळी एक वेळेस लक्षात असेल तर स्कायलॅब होतं. त्यावेळी जेथून बैलगाडी जायला होती, नुकसान काहीच नव्हतं, पण मला काही समजत नव्हतं की काय आहे नेमकं म्हणून. पण ते बैलगाडी गेल्यावर नुकसान काही झालं नाही. नंतर स्कायलॅब आलं. स्कायलॅब ज्यावेळी समुद्रात पडलं, तिथे कुठे नुकसान नाही झालं, त्यावेळी समजलं की हे ते होतं म्हणून. या ठिकाणी शेतकरी घटमांडणीच्या नुसार जे काही निष्कर्ष निघतात त्याच्यावरूनच या ठिकाणी पुढचे पिकं घेण्यासाठी हे प्रयत्न करत असतात. शास्त्रीय आधार नसला तरी शेतकऱ्यांचा या घटमांडणीवर 100% पूर्ण विश्वास आहे, असे या ठिकाणी शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. खामगाव महाभूमीसाठी अनुप गवळी सोबत कॅमेरामन आमचे प्रतिनिधी पंकज गोगल.